Dear people of God, when we receive the anointing of the Holy Spirit, ज्यावेळेस आपल्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळतो, what happens? काय होतं? We are going to see today. आणि आज ते आपण पाहणार आहोत. When the anointing of the Holy Spirit comes, ज्यावेळेस पवित्र आत्म्याचा अभिषेक आमच्यावरती उतरून येतो, we will see the result of it. आपण त्याचे परिणाम आम्ही पाहायला लागतो. But we will see the difference before receiving the Holy Spirit anointing and after the receiving the anointing of the Holy Spirit. मग आज आम्ही तो फरक बघणार आहे की आम्ही जोपर्यंत आपल्याला अभिषेक झालेला नसतो त्या आधीचं आमचं जीवन आणि ज्यावेळेस आम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक होतो त्यानंतरचं जीवन. So today Lord has given us a wonderful character by which we are going to look from Gospel of Matthew. आणि खूप सुंदर एक व्यक्तिमत्व देवाने आम्हाला दिलेलं आहे जे आम्ही मत्ती शुभवर्तमानामधून ते पाहणार आहोत. There are a lot of things to study from his character. आणि मग त्या व्यक्तिमत्वातून पुष्कळशा गोष्टी आम्हाला शिकण्यासाठी आहेत. But we'll be sticking to our topic and then we will look into that. आणि कारण आपण त्या विषयावरती आपण जाऊन आम्ही त्याच्यावरती मनन करणार आहोत. So turn with me to Gospel of Matthew chapter 4. आणि मत्ती शुभवर्तमानाचा 4था अध्याय. And there we read that Jesus began his ministry and he called many different people to be his disciples. आणि इथं आम्ही पाहतो मत्ती शुभवर्तमानाच्या 4थ्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवेची सुरुवात केली आणि काही शिष्यांना त्यांना आपल्या बरोबर शिष्य होण्यासाठी पाचारण केलं. Matthew's Gospel chapter 4 verse 18 we are looking into. आणि मत्ती शुभवर्तमानाचा 4था अध्याय 18व्या वचनामध्ये मी पाहत आहोत. 18 to 20. And Jesus, walking by the Sea of Galilee, saw two brethren, Simon and Peter. Simon called Peter and Andrew his brother, casting a net into the sea, for they were fishers. And he said unto them, Follow me, I will make you fishers of men. And they straightway left their nets and followed him. नंतर गालिल समुद्राजवळून तो चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात पाक टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन. लागेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. So here we see that Jesus, walking by the Sea of Galilee, saw two brethren, Simon called Peter. You know, Jesus called him to be his disciple, follower. आणि इथं आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त जो आहे तो गालिल समुद्राजवळून किनाऱ्याजवळून जात असताना त्याने पेत्र आणि त्याचा भाऊ शिमोन यास पाहिलं. शिमोन आणि अंद्रिया या दोघांना पाहिलं आणि त्यांना पाचारण केलं. So we are going to study today from the life of Peter. आणि आज आम्ही पेत्राच्या जीवनावर शिकणार आहोत. So Peter became a follower of Jesus. आणि पेत्र येशूचा शिष्य झाला. So quickly some of the scriptures we are going to look to understand his life. आणि काही वचन आम्ही पाहूया पटकन त्याचं जीवन समजून घेण्यासाठी. So Jesus is now a disciple or follower of Jesus Christ. आणि पेत्र हा येशूचा शिष्य आहे. And in the 10th chapter of Gospel of Matthew, आणि मत्ती शुभवर्तमान याच्या 10व्या अध्यायामध्ये verse 1 and 2 we read. आणि 1 आणि 2 वचन मी वाचूया. Gospel of Matthew chapter 10 verse 1 and 2. And when he had called unto him his 12 disciples, he gave them power against unclean spirits to cast them out and to heal all manner of sicknesses and all manner of disease. Now the names of the 12 apostles are these. The first Simon, who is called Peter, and Andrew his brother, James, and rest all the names are being mentioned there. तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलावून
त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. त्या 12 प्रेषितांची नावे अशी आहेत. पहिला पेत्र म्हटलेला शिमोन, त्याचा भाऊ आंद्रिया, जबदीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान. So what we understand, Jesus called Peter to be his disciple. आणि आम्हाला इथं काय समजून येतं की येशूनं पेत्राला त्याचा शिष्य बनण्यासाठी बोलावलं. So in the 10th chapter we read that the 12 disciples, Jesus called them together. आणि मग 10व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की 12 शिष्य, त्या 12 शिष्यांना येशूनं एकत्रित बोलवलेलं आहे. And he gave them power against unclean spirits and cast them out to heal all manner of sicknesses and all manner of disease. आणि त्या 12 शिष्यांना त्यानं अशुद्ध आत्म्यावर सत्ता दिलेली आहे ते काढून टाकण्यासाठी. सर्व प्रकारची जी दुखणी आहेत, आजार आहेत, त्यांना बरं करण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे. Now last Wednesday we saw that in previous we saw Jesus said you shall receive the power when the Holy Spirit will come upon you. आणि मग आपण पवित्र आत्म्याचं शिक्षण घेत असताना आम्ही पाहिलेलं आहे की येशू ख्रिस्त म्हणाला की ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. Acts 1:8 says. आणि प्रेषितांचे कृत्य याचा पहिला अध्याय. So we saw what is the power. आणि मग आपण पाहिलेलं आहे की सामर्थ्य म्हणजे काय. The ability, the efficiency of the mind or the natural force. आणि मग जी कार्यक्षमता आहे, ज्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला त्याची गरज आहे, ती कार्यक्षमता, नैसर्गिक एक प्रवाह जो ज्याची आम्हाला आवश्यकता असते, जी ताकद, जे सामर्थ्य आम्हाला प्राप्त होतं. So Jesus gave all this power, the authority, the ability to do the work. आणि म्हणजे येशूनं ह्या आपल्या शिष्यांना हे सर्व सामर्थ्य, अधिकार जे आहेत, जी कार्यक्षमता आहे, ते कार्य करण्यासाठी लागणारी ती त्यांना त्या शिष्यांना दिलेली आहे. First we read that Jesus called Peter to be his follower. आणि मग पहिल्यांदा मी पाहिलं की पेत्राला येशूचं शिष्य बनण्यासाठी पाचारण केलं. Now here he has become a disciple of Jesus Christ. आणि आता तो येशूचा शिष्य बनलेला आहे. So his name is mentioned in the 12 disciples' name. आणि त्या 12 शिष्यांमधून त्याचं नाव नमूद आहे. And they received now power, the authority. आणि मग त्यांना ते सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. And now verse 2 says, now the names of 12 apostles are these. आणि मग आता 10व्या वचनाचा दुसरा वचन ते सांगते आहे की त्या 12 प्रेषितांची नावे म्हणजे You get that? प्रेषित झालेले आहेत. First point, first scripture says they were the disciples, 12 disciples. आणि पहिल्या वचन सांगते की ते 12 शिष्य होते. Jesus called them as a 12 disciples. येशूने त्यांना शिष्य म्हणून बोलवलं. But after giving them the power and the authority, पण ज्यावेळेस त्यांना सामर्थ्य आणि अधिकार दिले, Jesus made them as an apostles. आणि येशूने त्यांना प्रेषित बनवलेला. Dear people of God, अशा प्रियानो, this is a promotion. आणि ही बढती आहे. Hallelujah. हालेलुया. We are nobody in the world. आणि आम्ही जगामध्ये कोणीच नाही आहोत. Nobody knows us. कोणी आपल्याला ओळखत नाही. But by His grace we have been called. We have not chosen God, but God has chosen us. पण त्याच्या कृपेनं त्यानं आपल्याला पाठवून केलेले, आपण त्याला नाही तर त्यानं आपल्याला निवडलेलं आहे. And we become His children. आणि आपण त्याचे शिष्य झालेले आहोत. Then we decide to follow Jesus. We become disciples. आणि मग आम्ही शिष्य होतो. We decide to follow Jesus. ज्यावेळेस आम्ही येशूला अनुसरतो त्यावेळेस आम्ही त्याचे शिष्य होतो. And then God gives authority to heal the sick and cast out all the unclean spirits. आणि मग देव आपल्याला ते अधिकार देतो, ते सामर्थ्य देतो की अशुद्ध आत्म्यांना बाहेर काढण्यासाठी, आजारांच्या वरती दुखण्याला बरं करण्यासाठी. In 1985, 85 ला by His grace I was saved.
आणि मग त्याच्या कृपेने माझं तारण झालं. God made me His child. देवाने मला त्याचं लेकरू बनवलं. Then I made commitment as God gave grace. I surrendered myself to follow Jesus. आणि मग देवाच्या कृपेने जसं देवाने मला सहाय्य केलं, मी स्वतःला येशूला अनुसरण्यासाठी समर्पित केलं. And after that, God made me His disciple, and I started following Him. आणि मग त्याने मला स्वतःचं शिष्य केलं, मी त्याला अनुसरू लागलो. And by His grace, He gave us the authority, the power. आणि मग त्याच्या कृपेने त्यानं ते सामर्थ्य, ते अधिकार आपल्याला दिले, मला दिले. And now God has made us apostles. Means in the ministry, the work of the Lord to conduct all kinds of rituals. To conduct all that, God gives us authority. आणि मग प्रेषित याचा अर्थ आहे की त्या सेवेसाठी ज्या काही गोष्टींची गरज आहे, ज्या सेवा आहेत, वेगवेगळ्या पाचपत्री सेवा, त्या चालवण्यासाठी तो अधिकार देव आपल्याला देतो. We read it very casually, easily, verse by verse. आणि मग आपण सहज आपण वचन दर वचन वाचत जातो. I think so. We can say that according to verse 1, Jesus called His 12 disciples. आणि मग मी असंच आपल्या समजुतीप्रमाणे मी म्हणेन की येशूने त्या वचनानुसार येशूने त्या 12 शिष्यांना बोलवलं. And He gave them the power. आणि मग त्यांना सामर्थ्य दिलं. He gave them the training and He ordained them to be apostles. आणि याचा अर्थ असा आहे की त्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांना अभिषेक केला, त्या प्रेषित म्हणून त्यांना निवड त्यांची केली, नियुक्ती केली. So it is God who brings the promotion. He brings us up. आणि मग तो देव आहे जो आम्हाला बढती देतो, तो आम्हाला वर काढतो. So first Peter was saved and Jesus called him to be follower. आणि म्हणून पहिल्यांदा पेत्राचं तारण झालं, येशूने त्याला शिष्य बनवलं. And then he became disciple, and now Jesus made him the apostle. आणि मग तो शिष्य होता, मग येशूने त्याला प्रेषित बनवलं. Turn with me to chapter 17 of Matthew. आणि मग त्याच्या वर्तमानाचा 17वा अध्याय मी बघूया. Now in the ministry, these disciples, these apostles were all the time with Jesus. आणि मग या सेवेमध्ये जे शिष्य होते, प्रेषित होते, ते प्रत्येक वेळेस 24 तास येशू बरोबर असायचे. But among the 12, there were 3 disciples very close to Jesus all the time. आणि मग त्या 12 मध्ये 3 शिष्य होते जे येशूच्या अधिक जवळ होते, ते सतत त्याच्याबरोबर असायचे. Many scriptures are there which tells that Peter, James and John, they 3 were with Jesus. आणि पुष्कळशी वचनं आहेत, पुष्कळशा गोष्टी आहेत की पेत्र, याकोब आणि योहान हे 3 नेहमी येशू बरोबर असायचे. When Jesus was to be crucified, Jesus went to pray in Garden of Gethsemane. He took these 3 disciples with him to pray. Peter, James and John. वधस्तंभावर येशूला देण्याआधी ज्यावेळेस गेसमेन बागेमध्ये तो प्रार्थनेसाठी गेला होता, त्यावेळेस ह्या 3 शिष्यांना त्यांना आपल्या बरोबर घेतलेलं होतं. So Peter was one of the close disciples of the apostle of Jesus Christ. आणि म्हणून पेत्र जो आहे तो एक त्या 3 एक अधिक येशूच्या जवळ असलेला प्रेषित त्याचा शिष्य आहे. Now in this chapter 17 we read that. आणि मी या 17व्या अध्यायामध्ये आपण पाहतो verse 1 and 2. And after 6 days Jesus taketh Peter, James, John, his brother, and bringeth them up into an high mountain apart, and was transfigured before them, and his face did shine as the sun, and his raiment was white as the light. मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्याचे रूपांतर त्यांच्या देखत पलटले. त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. So these 3, first our concentration is on the character of Peter. आणि मग पहिल्यांदा आपण जे पाहत आहे की आपण सर्वांचं लक्ष आपण पेत्रावर केंद्रित करूया. So Jesus took Peter, James and John along with him to the high mountain. त्या उंच डोंगरावर येशूने स्वतः बरोबर या 3
शिष्यांना पेत्र, याकोब आणि योहानला घेऊन गेलेला होता. As I earlier mentioned, Pastor Shant Kumar, my spiritual father, he took me all the time for the meetings and for the conferences and many places, and I was with him. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की माझे जे आत्मिक पिता असं शांत कुमार, ते मला सगळीकडे जिथं कुठे होते सेवेला जायचे, सेमिनारसाठी जायचे, तर त्या प्रत्येक ठिकाणी ते मला सोबत घेऊन जायचे. Or not necessarily that also, but in here also, locally, everywhere he used to take me for the visiting, for house group, for any prayer I used to accompany, he used to take me. आणि बाहेरच झाले ते इथं सुद्धा दररोजच्या त्या सेवेच्या कार्यामध्ये हाऊस ग्रुपला असेल, कुठं बाहेर जायचं असेल, तर प्रत्येक गोष्टीमध्ये ते मला स्वतः घेऊन जायचे. And we see that Peter here now, he saw that when there's three of them, Jesus, when he took them, Peter, James and John, we read in second verse that Jesus was transfigured before them, and his face did shine as the sun, and the raiment was white as the light. आणि मग आपण बघितलं, इथेही आपण बघतो की या तिघांना येशू ख्रिस्त आपल्या बरोबर घेऊन गेलेला आहे त्या उंच डोंगरावर, आणि त्यांच्या देखतच त्याचं रूपांतर झालेलं त्यांनी पाहिलेलं आहे. त्याचं मुख जे आहे सूर्यासारखं तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्र देखील प्रकाशासारखी शुभ्र झाली. So what an awesome experience. आणि कसा अद्भुत असा अनुभव या तिघांनी तिथे घेतलेला आहे. I did saw many things from my pastor, spiritual father, Pastor Shant Kumar. आणि मी देखील माझ्या जे आत्मिक पिता, माझे मास्टर जे बाळक होते त्याच्याकडून पुष्कळशा गोष्टी मी पाहिलेल्या आहेत, शिकलेल्या आहेत. So here in the third verse about Peter, it says that, and behold, there appeared unto them Moses and Elias, talking with them. आणि तेव्हा पहा, मोशे व एलिया हे त्याच्या बरोबर संभाषण करीत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले. Do you understand here? तुम्हाला लक्षात येते का इथं? Now Jesus has taken Peter, James, John with him. आणि मग येशूना या पेत्र, याकोब आणि योहान या तिघांना घेऊन गेलेला आहे. Into a high mountain place. त्या उंच डोंगरावर ते गेलेले आहे. There Jesus was transfigured. आणि तिथे येशूचं रूपांतर झालेलं आहे. Not just that. आणि फक्त एवढंच नाही, Moses and Elijah appeared, and three of them were together and talking. आणि मग मोशे आणि एलिया तिथं आले आणि ते तिघं बोलू लागले. What an awesome experience Peter, James, John had. आणि मग कसला अद्भुत असा अनुभव पेत्र, याकोब आणि योहानाला तिथं आलेला असेल. It is an awesome privilege God gives us. आणि अशा प्रकारच्या अद्भुत गोष्टी, अनुभव जे आहेत, देव आपल्याला देखील देतो. We are being Jesus with them all the time, but they saw something different, awesome experience that Jesus has been transfigured. आणि येशू बरोबर ते सदैवच असायचे, पण त्या सदैव असण्यामध्ये सुद्धा एक अद्भुत असा अनुभव त्यांनी येशू बरोबर तिथं त्यांना मिळालेला आहे की येशूचं रूपांतर झालेलं आहे. We read that Moses went and they did not find his body, so but no doubt he died. आणि मग आपण वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे की मोशे मरण पावला, तर त्याचं शरीर जे आहे ते त्या लोकांना सापडलं नाही, पण यामध्ये शंका नाही की तो मेला. And Elijah was taken up as he was alive. एलियाला तर देवाने असंच शरीरासहित त्याला वरती घेतलं होतं. Now here they are seeing Jesus. He was in the physical body. आणि मग इथं ते येशू ख्रिस्ताला पाहत आहे जो शारीरिक देहिक रूपामध्ये आहे. He's been transfigured. त्याचं रूपांतर झालेलं आहे. And Moses and Elijah, both of them coming from heaven, and they are talking with Jesus. आणि मोशे आणि एलिया ते स्वर्गातून तिथं आलेले आहेत आणि ते येशू बरोबर बोलत आहेत. And what I'm trying to say, what an awesome experience, the opportunity, the moment Peter had in his life. आणि मग किती अद्भुत अशी संधी पेत्राला त्याच्या जीवनामध्ये मिळालेली असेल. Turn with me to Mark's Gospel, chapter 10. मार्क सुवर्तमान याचा 10वा अध्याय. You'll understand. When we go further, you'll understand.
आणि मग जसं आपण पुढे जाऊ तुम्हाला लक्षात येईल. If you look into Mark's Gospel chapter 10, verse 17 onwards, जर मार्क शुभवर्तमानाचं नाव वाचन 17 वचनाच्या पुढे जर मी पाहिलं, then we see that 17 to 22, Mark's Gospel chapter 10 verse 17 to 20. We are not going to read all that, but just pay attention. And in the same that passage is mentioned. Those who are taking notes, you can write it down. Matthew's Gospel chapter 19, 16 to 22. But we are looking from Mark 10, 17 to 22. There one rich man come to Jesus. There one rich man come to Jesus. एक श्रीमंत मनुष्य येशूकडे आलेला आहे. And he says, what should I do to inherit the kingdom of God? आणि मग तो आपले गुडघे टेकून येशूला म्हणत आहे की मी सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी मी काय करायला पाहिजे. So they had an interaction. Jesus says, he tells the commandments and he says, I've been doing this from the young childhood. मग त्यांच्यामध्ये बोलणं झालं. मग येशूनं त्यांना काही गोष्टी करण्यासाठी सांगितल्या आणि मग तो म्हणाला की ह्या सर्व गोष्टीच्या तुम्ही मला सांगत आहात ते मी माझ्या लहानपणापासून करत आहे. So Jesus told finally one thing, that what you need to do is because he was a rich man. आणि मग येशू ख्रिस्ताने शेवटची त्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली कारण तो एक खूप श्रीमंत असा मनुष्य होता. Jesus said, sell it everything, give it to the poor and follow me. आणि मग येशू ख्रिस्त त्याला म्हणाला की तुझं जे काही आहे ते सर्व गोरगरिबांना वाटून टाक आणि चल माझ्या मागे. But this rich man was very much grieved. पण हा जो श्रीमंत मनुष्य होता तो अतिशय दुःखी आणि अंतःकरणामध्ये वेग. Why? Because he was rich. खरं तर श्रीमंत होता. Now Jesus, what Jesus is telling that leave everything and follow me. आणि येशू ख्रिस्त काय म्हणतात की सगळं सोड आणि ये माझ्या मागे. That is what nobody likes. आणि हेच कोणाला आवडत नाही. But look about Mark's Gospel chapter 10 verse 28. आणि मत्ती शुभवर्तमानाचं 9 अध्याय 28 वचन बघा. What is the reply of Peter? आणि पेत्राचा काय प्रतिसाद त्याला आहे. Then Peter began to say unto him, that is Jesus, lo, we have left all and have followed thee. पेत्र त्याला म्हणू लागला, पहा मी सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहे. What did this Peter say to Jesus? आणि पेत्र काय म्हणत आहे येशूला? Lo, see, look, we have left all and have followed thee. आणि मग तू म्हणते की आम्ही सगळं काही सोडलेलं आहे आणि तुझ्या मागे आलेलो आहोत. You can understand here what is the commitment of Peter. आणि मग तुम्ही लक्षात येईल की तुम्ही काय समर्पण पेत्राचं आहे ते तुमच्या लक्षात येईल. We read in Matthew's Gospel chapter 4. मत्ती शुभवर्तमान 4 अध्यायामध्ये मी पाहिलं. When Jesus called Peter, ज्यावेळेस येशूने पेत्राला पाचारण केलं. what did he do? त्याने काय केलं? He left his net, his his ship, and he followed Jesus. आणि त्याचं जहाज त्याची जाळी त्याने तिथंच टाकली आणि त्याने येशू बरोबर तो चालू लागला. So that is what Peter is saying, that Jesus, we have left all whatever we had belongings, our business, our positions, our finance, our property, everything we gave it all and we have followed them. आणि हेच गोष्ट इथं येशूला पेत्र सांगत आहे की येशू ख्रिस्त आम्ही सर्व काही तुझ्यासाठी आमचा व्यवसाय, आमचा घर, आमची संपत्ती आम्ही सोडलेलं आहे आणि आम्ही तुझ्या बरोबर आलेलो आहोत. Listen carefully, I'll remind you again. आणि लक्षपूर्वक ऐका, मी पुन्हा तुम्हाला आठवण करून देते. Jesus called Peter to be his follower. आणि येशूनं पेत्राला त्याचं शिष्य म्हणून बोलवलं. He put his name in the list of 12 disciples. आणि त्यानं त्या 12 शिष्यांमध्ये त्याचं नाव नमूद केलं. Now Jesus made them as an apostle. Jesus gave them authority. आणि येशूनं त्यांना आता अधिकार दिलेला आहे, त्यांना प्रेषित बनवलेलं आहे. And Jesus gave them many different heavenly experience. आणि वेगवेगळे स्वर्गीय अनुभव
Jesus was transfigured. आणि या दैहिक शारीरिक डोळ्यानेच पेत्राने पाहिलेलं आहे की येशूचं रूपांतर झालेलं. Not just that, but he saw that Moses and Elijah coming down to talk to Jesus. आणि एवढंच नव्हे तर त्यांना पाहिलेलं आहे की मोशे आणि जे एलिया आहे ते स्वर्गातून खाली उतरून येशूशी बोलत आहेत. Now we saw in Mark's Gospel that rich man, Jesus told him to leave everything and follow. आणि मार्क सुवर्तमानामध्ये आम्ही पाहिलं की येशू ख्रिस्त त्या श्रीमंत मनुष्याला म्हणत आहे की सगळं काही सोडून ये आमच्या मागे. But he was not willing. पण तो त्यासाठी तयार नाहीये. But here Peter about the Peter we see that आणि मग पेत्राच्या संदर्भात आम्ही पाहतो इथं he has left everything and followed Jesus. त्याने सर्व काही सोडलं आणि येशूच्या मागे तो आलेला आहे. Let us go little further. आणि थोडं पुढे जाऊया. Matthew 26. Matthew 26 verse 35. आणि मत्ते 26:35 वचन. Now Jesus is telling about his sacrifice, or he's going to be like God and he will be dying on the cross. आणि मग इथं पेत्र आपल्या समर्पण जे येशूला आहे ते तो सांगत आहे की Jesus is telling that I will be now God and I will be sacrificed on the cross. येशू ख्रिस्त इथं त्यांना सांगत आहे की आता मला धरून देण्यात येईल आणि मला वधस्तंभावर वधण्यात येईल. म्हणजे ते होण्यापूर्वीच तो त्यांना सांगत आहे. So in verse 35, Matthew's Gospel 26:35, Peter said here, Peter said unto him, that is Jesus, though I should die with thee, yet I will not deny thee. Likewise also said all the disciples. पेत्र त्याला म्हणाला, आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपणाला नाकारणार नाही. सर्व शिष्यांनीही तसेच म्हटले. What did Peter say to Jesus? आणि पेत्राने येशूला काय म्हटलं? He showed his commitment. आणि मग त्याने त्याचे समर्पण जे आहे ते येशूला दाखवलं. See Jesus, we have left everything and we have followed you. आणि येशू ख्रिस्ताने सर्व काही तुझ्यासाठी सोडलेलं आहे आणि तुझ्या बरोबर आलेला आहोत. And here he is saying, even I am ready to die with you. आणि इथं तो म्हणते की मी मरायला सुद्धा तुझ्या बरोबर तयार. And I will not deny you. पण मी तुला नाकारणार नाही. Such a committed man. आणि असा समर्पित माणूस. In chapter 26. आणि 26व्या अध्यायामध्ये. Same chapter. त्याच अध्यायामध्ये. If you read from 69 onwards. आणि 59 वर्षानंतर जर आम्ही पाहिलं 69. 3 times Peter denied Jesus. आणि 3 वेळा येशूला पेत्राने येशूला नाकारलेला आहे. 70 verse says, but he denied, that's Peter, denied before them all, saying, I know not what thou sayest. आणि 26:70. आणि 70 वचन जर आम्ही पाहिलं तर तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, तू काय म्हणतोस ते मला ठाऊक नाही. 72 again he denied, and again he denied with an oath, I do not know the man. आणि पुन्हा तो शपथ वाहून नाकारून म्हणाला, मी त्या मनुष्याला ओळखत नाही. And 74 verse says, then began he to curse and to swear, saying, I know not the man. आणि तेव्हा तो शापोच्चार करून व शब्द वाहून म्हणू लागला, मी त्या मनुष्याला ओळखत नाही. इतक्यात What you understand by this? आणि याच्याद्वारे तुम्हाला काय समजतं? When Jesus called Peter to be his follower, त्यावेळेस येशूने त्या पेत्राला त्याचा शिष्य म्हणून बोलावलं. gave them the authority, made them apostle. आणि त्याला ते अधिकार दिला, प्रेषित बनवलं. And one of his secret team, one of his secret close people, the Peter was there. आणि मग त्याच्या अधिक जवळचे जे शिष्य होते त्यामध्ये एक पेत्र होता. Rich man was not ready to deny his property. आणि मग त्या श्रीमंत मनुष्याने त्याचं संपत्ती जी आहे ती सोडण्यासाठी तयार नव्हता. But Peter left his business, he left his father, everything they left and followed Jesus.
पण पेत्राने येशूसाठी सर्व काही सोडून तो येशूला अनुसरलेला होता. And further he said, Jesus, and even I am ready to die with you. I will not deny you. आणि पुढे तो म्हणलेला आहे येशूला की येशू ख्रिस्ता मी तुझ्यासाठी मरायला पण तयार आहे पण मी तुला नाकारणार नाही. Such a committed man, this disciple who became an apostle, the Peter, how he could do this? आणि मग असा समर्पित जो शिष्य आहे, जो प्रेषित आहे, तो हे कसं करू शकतो? Maybe in our life we also have done something like Peter. आणि मग कदाचित आमच्या जीवनामध्ये आपण सुद्धा कदाचित पेत्राप्रमाणे किती केलं असेल. When Jesus called us to be his follower, आणि मग त्यावेळेस येशूने त्याला आपल्याला त्याला शिष्य म्हणून बोलवलं. अनुकरण करण्यासाठी. When he called us to follow him, आणि ज्यावेळेस त्याने आपल्याला त्याला अनुसरण्यासाठी बोलवलं, we followed him. आपण त्याला अनुसरलो, We became disciples. आपण शिष्य झालो. He gave us authority. He made us apostles. तर आपल्याला अधिकार दिला, आपल्याला प्रेषित बनवलं. And we also said, आणि आपण सुद्धा म्हणालो, I'm ready to leave everything for you, Jesus. आणि आम्ही सगळं काही तुझ्यासाठी सोडायला तयार आहोत. I'm ready to die for you, Jesus. आम्ही तुझ्यासाठी मरायला तयार आहोत. When some time comes in our life, आणि कधी कधी आपल्या जीवनामध्ये we deny Jesus. आम्ही येशूचा नाकार करत असतो. Peter denied Jesus. पेत्राने येशूचा नाकार केला. We also many times deny Jesus. आपण सुद्धा पुष्कळ वेळा येशूला नाकारलेला. A lot of things we can look about the character of Peter. आणि मग पुष्कळशा गोष्टी आपण पेत्राविषयी बघू शकतो. He was very much zealous for the Lord. आणि मग तो देवासाठी तो अगदी ईर्ष्यावानाचा होता. He was ready to do anything for Jesus. आणि येशूसाठी काही करायला तो तयार होता. We are also ready to do anything for Jesus. आणि आपण सुद्धा येशूसाठी काही करायला तयार असतो. But possibility is there. पण शक्यता आहे When the time comes, ज्यावेळेस वेळ येईल we may deny Jesus like Peter did. आणि मग कदाचित पेत्रासारखंच आपण सुद्धा येशूला नाकारतो. But the question comes, how such a committed man, Peter, denied Jesus? पण प्रश्न हा निर्माण होतो की कसा इतका समर्पित व्यक्ती जो पेत्र त्याने येशूला नाकारलं. Such an awesome experience, heavenly things he saw and experienced. आणि मग अशा अद्भुत स्वर्गीय गोष्टी त्याला पाहिल्या, अनुभव घेतल्या. He was the only one man on the earth after Jesus who walked on the water. आणि तो एकमेव व्यक्ती आहे जो येशू ख्रिस्तानंतर जो पाण्यावरती चाललेला आहे. Nobody else. कोणीच नाही. Such a miraculous experience he had in his life. आणि अशा अद्भुत चमत्कारिक अनुभव त्याच्या जीवनामध्ये त्याला आलेले आहेत. He had a miraculous testimony in his life. आणि त्याच्या जीवनामध्ये अगदी चमत्कारिक साक्षी त्याला मिळाले. Once upon a time, they casted a net. They didn't find fish at all. Once they cast a net, they cast a fish. एक वेळ अशी होती की त्यांच्या समुद्रामध्ये त्यांनी जाळ्या टाकल्या पण त्यांना अजिबात मासे मिळाले नाही. But Jesus commanded. पण येशू त्याला म्हटलं, He obeyed Jesus. त्याने येशूच्या आज्ञेचं पालन केलं. He cast his net on the other side as Jesus told. आणि जसं येशूने सांगितलं तसं दुसऱ्या दिशेकडे त्याने आपली जाळ टाकलं. They had many fish that were above, their net was about to tear. आणि मग त्याच्याकडे इतके मासे आले की ते जणू काही ते जाळं त्याचं फाटू लागलं. So Peter had experienced awesome things in his life. आणि मग त्याच्या जीवनामध्ये अशा अद्भुत चमत्कार त्याला पाहिलेले होते. But in spite of all that, आणि ते सर्व असून सुद्धा he denied Jesus. त्याने येशूचा नाकार केला. Why he was afraid of the society? का तो समाजाला घाबरला? Why he was afraid of people? लोकांना का घाबरला? Dear people of God, माझ्या प्रिय लोक, we also sometimes it is possible that we may deny Jesus. आणि कदाचित आपण सुद्धा ही शक्यता आहे की आपण येशूला नाकारू. But we read there पण आपण तिथं वाचतो in the 75 verse in the Matthew's Gospel 26:75 at the end it says that and he went
Okay, we'll read 75. And Peter remembered the word of Jesus, which said unto him, Before the cock crow, thou shalt deny me thrice. And he went out and wept bitterly. तेव्हा कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा तू मला नाकारशील असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. We do such things in our life. आणि आपण सुद्धा अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये करतो. We deny Jesus by our words. आणि मग आपल्या मुखाने आपल्या शब्दाने आपण त्याला नाकारतो. We deny Jesus by our action. आणि आपल्या कृतीने कधी नाकारतो. We deny Jesus by our thinking. आणि आपल्या विचारांमध्ये आपण त्याला नाकारतो. By our emotions we deny Jesus. आपल्या भावनांमध्ये आपण त्याला नाकारतो. But later Peter wept bitterly. That is what it is. नंतर इथं मी सांगितलेलं आहे की मोठ्या दुःखाने पेत्र तिथं रडलेला. But further we look about Peter's life. आणि पुढे आपण पेत्राच्या जीवनाविषयी पाहूया. Come to me at the Acts of Apostles. प्रेषितांच्या कृत्यांकडे आपण जाऊया. And verse chapter 1 verse 30. आणि पहिला अध्याय आणि 13वा वचन. Acts of Apostles chapter 1 verse 30. प्रेषितांचे कृत्य याचा पहिला अध्याय आणि 13वा वचन. And when they were come in, they went up into an upper room where abode both Peter and James and John and Andrew and other all the disciples and are written. आणि आल्यावर ते वाडीवरच्या एका खोलीत गेले. तिथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थोमेव या सर्व शिष्यांची नावांची लिस्ट आहे. So what do we read here? आणि आम्ही काय वाचतो? After he repented, आणि पश्चाताप केल्यानंतर he continued with Jesus. आणि तो येशू बरोबर पुढे तसंच चालू लागला. When Jesus was ascended to heaven, आणि ज्यावेळेस येशूला स्वर्गात उचलून नेण्यात आलं, he was there. तो तिथं होता. And he had received them all, had received the word from Jesus. आणि सर्वांना त्या येशूकडून ते वचन प्राप्त झालं. Wait in Jerusalem. आणि यरूशलेममध्ये वाट पहा. Do not depart, do not leave, be there. आणि मग आताच यरूशलेम सोडू नका. So they were all together, 120 people. They were together and they went in an upper room for prayer. आणि मग हे 120 लोक तिथे एकत्रित होते आणि मग ते त्या वरच्या माडीवरच्या खोलीमध्ये प्रार्थनेसाठी एकत्रित केले. 14th verse we can read that these all continued with one accord in prayer and supplication with the woman Mary, the mother of Jesus, and with his brethren, and in those days Peter stood up in the midst of the disciples and said, the number of names together were about 120. 14 and 15. हे सर्वजण आणि त्यांच्या सहित कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एकचित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. त्या दिवसात पेत्र बंधुवर्गामध्ये सुमारे 120 माणसांच्या जमावामध्ये उभा राहून म्हणाला. Now we read that Jesus has told in chapter 1 verse 8, but you shall receive the power, and after that the Holy Ghost is come upon you, and ye shall be my witnesses unto both in Jerusalem and in all Judea and in Samaria and unto the uttermost part of the earth. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व यहूद्या, शिमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. So all these disciples along with other ladies and everybody, 120 people were there together for prayer. आणि मग हे सर्व शिष्य, बाकीचे जे सर्व स्त्रिया आणि जे लोक होते, जवळपास 120 लोक त्या प्रार्थनेमध्ये तत्पर So होते. they continued in 50 days, Pentecost, the day of Pentecost. आणि मग ती प्रार्थना त्यांनी त्या पेंटिकोस्टच्या दिवसापर्यंत ते 50 दिवस ठेवली. And then we read in verse 3 and 4 of chapter 2, Acts of Apostles chapter 2, 3 and 4. आणि मग आपण पाहतो की दुसऱ्या अध्यायामध्ये 3 आणि 4 वचनामध्ये, And there appeared unto them cloven tongues like as of fire, and it sat upon each
each of them, and they were all filled with the Holy Ghost and began to speak with other tongues as the Spirit gave them utterance. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारख्या जीवा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर ते एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. Now further you look into chapter 2 verse 13 and 14. आणि पुढे आपण दुसरा अध्याय 13 आणि 14 वचन बघूया. Others mocking said, "These men are full of new wine." But Peter, standing up with the 11, lifted his voice and said unto them, "Ye men of Judea, and all that dwell at Jerusalem, be this known unto you that hearken to my words." परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्षरसाने मस्त झाले आहे. तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरूशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. So what do we understand here? आणि म्हणजे आपल्याला काय लक्षात येतं? Person who denied Jesus 3 times. आणि जो व्यक्ती 3 वेळा येशूचा नकार केला. He repented, he wept bitterly. आणि तो खूप अपश्चातापाने केला, अगदी मोठ्याने कळवळून तो रडला. He followed Jesus. त्याने येशूला अनुसरलं. And he received the promise from Jesus. आणि मग त्याला त्या येशूकडून जे वचन अभिवचन प्राप्त झालं. In the chapter 2 verse 3 and 4 we see that verse was fulfilled, that Holy Spirit came upon each one of the disciples and all the 120 people. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये 3 आणि 4 वचनामध्ये आम्ही पाहतो की जे वचन येशूने त्यांना दिलेलं आहे ते पूर्णत्वास आलेलं आहे. पवित्र आत्मा त्यांच्यावरती आलेला आणि प्रत्येकावरती बसलेला आहे. Now before we saw Peter, when he was in public place, he was afraid to be known as a disciple of Jesus. आणि आधी आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस तो लोकांच्या जमावामध्ये होता पेत्र, त्यावेळेस तो घाबरला की मी येशूचा शिष्य आहे सांगण्यासाठी. And 3 times he denied. आणि 3 वेळा त्याने नाकारलं. But now in the chapter 2, as they received the anointing of the Holy Spirit, आणि माझ्या या दुसऱ्या अध्यायामध्ये जसं त्यांनी त्या पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांना झाला. now Peter, the same Peter who denied Jesus 3 times, आणि तोच पेत्र ज्याने 3 वेळा येशूचा नकार केला. here people are mocking at disciples and all the people who believe in Jesus. आणि मग इथं लोक त्या सर्व जे शिष्य आहेत आणि जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांच्यावरती हसत आहेत, त्यांची चेष्टा करत आहेत. There Peter standing up. आणि तिघा पेत्र उभा राहतात. How it happened? हे कसं होतं? The same Peter who denied Jesus, now he is confronting people and speaking to the people boldly. आणि मग तोच पेत्र ज्याने येशूचा नकार केला तो त्या लोकांना अगदी आत्मविश्वासाने सांगत आहे. What happened? What happened here? काय झाले आहे तर? Now because the Holy Spirit anointing has come upon Peter, आणि त्या पवित्र आत्म्याचा अभिषेक पेत्रावर आल्या कारणाने now Jesus is taken up. आणि येशूला तर वर नेण्यात आले Now आहे. Jesus is not there with तो him. तिथं त्यांच्याबरोबर नाहीये. But the anointing which he received of the Holy Spirit, तो पवित्र आत्म्याचा जो अभिषेक त्यांच्यावरती आलेला आहे, which gave ability, boldness, that inner force to speak boldly. आणि त्या अभिषेकानं त्यांना ते कार्यक्षमता दिलेली आहे, तो आत्मविश्वास दिलेला आहे आणि ती बोलण्याचं जे सामर्थ्य आहे तेही त्यांना दिलेलं आहे. Let us look into chapter 3 verse 3 to 6. आणि मग तिसरा अध्याय याच्या 3 ते 6 वचनं मी Now बोलतो. one man beggar was sitting before the temple at the hour of prayer, the temple gate before the name called Beautiful. आणि मग त्या सुंदर अशा दरवाजाजवळ तो एक भिकारी, लंगडा भिकारी तिथं बसलेला आहे भीक मागण्यासाठी. Now verse 3 says, now Peter and John, they are going to temple for prayer. आणि इथं ते तिसऱ्या वचनामध्ये पाहिजे की पेत्र आणि योहान जे आहे ते मंदिरामध्ये जात आहेत प्रार्थना करण्यासाठी. So now this beggar is with the expectation, he looked to
them and asking them, begging them, so that they could give something to him. आणि मग हा जो भिकारी आहे तो काहीतरी अपेक्षेनं की आपल्याला काहीतरी यांच्याकडून मिळेल म्हणून तो त्यांच्याकडे भीक मागत आहे, काहीतरी मागत आहे. But we see that Peter said, we have no silver or coin, in the 6th verse. Then Peter says, silver and gold have I none, but such as I have give thee, in the name of Jesus Christ of Nazareth, rise up and walk. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. Now this man, beggar man, आणि हा भिकारी मनुष्य, now the miracle has taken place in his life. आणि मग तो चमत्कार त्याच्या जीवनामध्ये झालेला आहे. So all people are looking. आणि सगळे लोक पाहत आहेत. If you read further in that 10th and 11th verse, they were marveling, marveled that when they saw the wonder which has happened, they were amazed to see this. What has happened to this man? आणि मग ते लोक, ज्या लोकांनी त्याला पाहिलं चालतेला, तर ते लोक आश्चर्यचकित झाले की जो भिकारी होता, लंगडा होता, तो कसं चालत आहे. 11 and 12 verse we read, and as that lame man which was healed helped Peter and John, all the people ran together unto them in the porch that is called the Solomon's greatly wondering. And when Peter saw it, he answered unto the people, Ye men of Israel, why marvel ye at this? Or why look at so earnestly on us, as though by our own power or holiness we have made this man to walk? 11 and 12. मग तो पेत्र व योहान यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे शल्मोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले. ते पाहून पेत्र लोकांना म्हणाला, अहो इस्रायल लोकांनो, त्याचे आश्चर्य का करता? अथवा आम्ही आज सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालवावयास लावले असे समजून आम्हाकडे निर्गुण का पाहता? अब्राहम, इसहाक व याकूब याचा देव व आपल्या पूर्वजांचा देव ह्याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे. Now what do we see here? मग आपण इथं काय पाहतो? The Peter who was with Jesus, आणि जो पेत्र येशू बरोबर होता, he experienced many things in his life. आणि त्याला पुष्कळशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये अनुभवल्या. He saw Jesus transfigured. त्यानं येशूला रूपांतरित होताना पाहिलं. He who said that I'm ready to die with you, Jesus. आणि जो म्हणाला की मी येशू तुझ्या बरोबर मरायला पण तयार आहे. But Saint Peter denied Jesus 3 times. आणि त्याच पेत्राने 3 वेळा येशूला नाकारलं. But after when he received the Holy Spirit anointing, ज्यावेळेस पवित्र आत्म्याचा अभिषेक त्याला झाला, who was afraid of people of the society, जो त्या समाजाच्या लोकांना तो घाबरला होता, who denied Jesus. त्याने येशूचा नकार केला. Now Saint Peter, तोच पेत्र, after receiving the anointing of the Holy Spirit, येशूचा स्वीकार केल्यानंतर that inner force has come in him. आणि त्याचा तो आतमधून जो सामर्थ्य आहे ते त्याला प्राप्त झालं. The boldness, the power, the authority has come in तो him. आत्मविश्वास त्याच्यामध्ये आला, ते सामर्थ्य त्याच्यामध्ये आलं. Now here they are going for prayer. आणि इथे ते प्रार्थनेला जात आहे. Now this lame man, beggar, is sitting at the gate. आणि मग तो जो भिकारी आहे तो गेटच्या जवळ उभा राहिलेला आहे, बसलेला आहे. He is asking for money. तो पैसे मागत आहे. He is begging, just help me something. आणि भीक मागत आहे. But here Peter says, पेत्र म्हणाला, we have silver, gold, nothing. आणि मग सोनं रुपये आमच्याकडे काही नाही आहे. What we have in the name of Jesus, rise up and walk. आणि मग तो म्हणाला की जे माझ्याकडे आहे ते तुला देतो. येशूच्या नावामध्ये मोठमोठे चालवलं. What made him to speak that such with a boldness? आणि मग कुठलं सामर्थ्य शक्ती त्याला मिळाली की तो ते शब्द बोलला तेवढ्या आत्मविश्वासानं? That was the Holy Spirit anointing which made him with a boldness and with the faith to speak to that man. आणि ते पवित्र आत्म्याचा अभिषेक होता, ज्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकानं त्याला सहाय्य केलं, त्याला आत्मविश्वास दिला की बोल त्या मनुष्याशी. Listen, look at me here. आणि माझ्याकडे पहा.
Now miracle has taken place आता चमत्कार झालेला आहे in the public place. आणि ते पण लोकांसमक्ष People all saw this lame man, beggar, who was sitting at the gate. Now he's been healed. आणि लोकांनी पाहिलेलं आहे की हा लंगडा मनुष्य जो भीक मागत होता तो चालू लागलेला आहे. All men have gathered together to Peter and John. आणि मग सगळे लोक त्या पेत्र आणि योहानाकडे गर्दी करू लागले. Now if you and me were there at the place of Peter or John, आणि मग जर आता तुम्ही किंवा मी आपण जर त्या पेत्र आणि योहानाच्या ठिकाणी असतो तर आपण काय केलं असतं? oh yes, it is me, Pastor Reverend John, that it is. Yes, I prayed and now you can see the miracle has happened. आणि मग आपण कदाचित त्याचं जे विवेक आहे ते घेण्याचा प्रयत्न केला असता. होय, मी ते केलेलं आहे, मी पाळत आहे आणि मी प्रार्थना केली आणि म्हणून ते चमत्कार. Oh, you can see the anointing of the Lord upon me, and I laid my hand on him and I told him, and he's now walking. तुम्ही बघू शकता की काय देवाचा अभिषेक माझ्यावरती आहे. मी हात ठेवला आणि मी त्याला बरं केलं, आता तो चालत आहे. But instead of that, पण त्यापेक्षा Peter is saying here at the verse 12, आणि तो पेत्र त्या लोकांना सांगत आहे. when Peter saw it, he answered unto the people, ye men of Israel, why marvel? Why are you surprised at this? Why look ye so earnestly on us, as though by our own power or holiness we have made this man to walk? आणि मग तो त्या इस्रायल लोकांना म्हणत आहे की अहो इस्रायल लोक, का आश्चर्यचकित करत आहात? का आमच्याकडे एवढे आश्चर्याने पाहता की जणू काही मी आमच्या सामर्थ्यानं आम्ही या व्यक्तीला बरं केलेलं आहे, तो चालत आहे. So here Peter is saying, इथं पेत्र म्हणत आहे it is not because of our righteousness, because of our holiness, not because of us this has happened. आणि इथं पेत्र म्हणत आहे की आमच्यामुळं, आमच्या नीतिमत्वामुळं, आमच्या पावित्र्यामुळं किंवा आमच्या भक्तीमुळे ह्या गोष्टी झालेल्या नाही आहेत. He is giving credit to now Jesus. आणि तो ते श्रेय येशूला देत आहे. Why? का? What is making him to draw people's attention to Jesus? आणि मग तो ते लोकांचं लक्ष जे आहे ते येशूकडे केंद्रित करत आहे. That was the anointing of the Holy Spirit which Peter had received and made him to do the miracle and draw people to Jesus. आणि हे सामर्थ्य त्या पेत्राला मिळालं तो पवित्र आत्म्याकडून की चमत्कार करून लोकांचं मन जे आहे ते येशूकडे आकर्षित करण्यासाठी. What is such a boldness? You can see in the verse 14 in the same chapter 3. आणि 14व्या अध्यायामध्ये Chapter 3 verse 14. जे आपण त्याचा आत्मविश्वास जो आहे तो आम्ही पाहू शकतो. But now Peter is saying, but ye denied the Holy One that just and desired a murderer to be granted unto you, and killed the Prince of Life, whom God hath raised from the dead, wherefore we are witnesses. 14 and 15. जो पवित्र व नीतिमान त्याला तुम्ही नाकारले आणि खुनी पुरुष आम्हाला द्या अशी मागणी केली, आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जीवे मारले, पण देवाने त्याला मेलेल्यातून उठवले आणि ह्याचे आम्ही साक्षी आहोत. Now see, before receiving the anointing of the Holy Spirit, आणि पवित्र आत्मा मिळण्याच्या आधी Peter denied Jesus. पेत्राने येशूचा नकार केला. He was afraid. तो घाबरला. But here we see, पण एकदा आम्ही पाहतो after receiving the anointing of the Holy Spirit, अभिषेक मिळाल्यानंतर it's directly pointing at the people. आणि मग तो लगेच लोकांच्या त्याच्या समोर बसवून ठेवत आहे. You people, you denied and killed Jesus. आणि तुम्ही त्या येशूला नाकारलं आणि त्याला मारलं. From where this boldness he got it? आणि मग हा आत्मविश्वास त्याला कुठून मिळाला? It is the anointing of the Holy Spirit which makes him to speak such with the boldness. आणि हा पवित्र आत्म्याचा अभिषेक होता ज्याने त्या आता असा आत्मविश्वास त्याला दिला. Chapter 4 verse 8. आणि 4 अध्याय 8 वचन. Then Peter, filled with the Holy Ghost, said unto them, ye ruler of the people and elders of Israel. तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, अहो लोकाधिकाऱ्यानो व वडीलजनांनो. Sometimes, dear people of God, we have no boldness, we have no courage to speak. आणि कधी कधी आपल्याकडे तेवढं आत्मविश्वास नसतो,
आम्हाला तेवढं धाडस पडत नाही की आम्ही बोलावं. We are afraid. आम्ही घाबरतो. But today, as I also received the anointing of the Lord, आणि आज जसं मी देखील प्रभूकडनं मला जो अभिषेक मिळाला, I know that the authority in the world, the rulers, those who are sitting, they have been ordained by our Lord God. आणि मला एवढं माहिती आहे की जे अधिकारी आज जे इथं बसलेले आहेत ते देवाकडून त्यांना अभिषेक आहे. They are the ordained people. They are appointed ते people. देवाकडून त्याची नियुक्ती आहे. So when the time comes, आणि ज्यावेळेस वेळ येते I'm not afraid. मी घाबरत नाही. Why? का? Because it is my Lord who has appointed them. कारण माझा देव ज्याने त्यांची नियुक्ती केलेली आहे And the anointing which I carry, आणि जे अभिषेक माझ्याकडे आहे that gives the boldness to speak the authorities. आणि मग तो ते अभिषेक मला धाडस देतात त्या लोकांकडे ती बोलण्यासाठी. When the time comes when I have to go to police station or anything, or to help people, I go straight away boldly and I talk to them. आणि मग ज्यावेळेस वेळ येते पोलीस स्टेशन असो किंवा ज्या अधिकाऱ्यांकडे मी सरळ जातो आणि मी त्यांच्याशी बोलतो. Now here also we read now Peter filled with the Holy Ghost. आणि मग इथं पण आपण पाहतो की पेत्र जो आहे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेला आहे. That is what makes a difference in our life. आणि मग हेच आमच्या जीवनामध्ये फरक घडवून आणतं. That Peter was filled with the Holy Spirit anointing. आणि पेत्र जो आहे पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने परिपूर्ण झालेला आहे. Because of he was carrying the anointing, that power. आणि मग ते अभिषेक त्याच्यावरती असल्या कारणानं He spoke to the rulers of the people and the elders of तो Israel. अधिकारी लोकांच्या बरोबर आणि वडील जणांच्या बरोबर बोलत आहे. Further we see in the same chapter 8 verse 14. मग 8व्या अध्याय आणि 14व्या वचनामध्ये मी पुढे पाहतो. Chapter 8, Acts of Apostles, verse 14 onwards. And when the apostles which were at Jerusalem heard that Samaria had received the word of God, and they sent unto them Peter and John, who then they were come down, prayed for them that they might receive the Holy Ghost, for as yet he was fallen upon none of them, only they were baptized in the name of the Lord Jesus. 14 to 17. Then laid they their hands on them, and they received the Holy Ghost. मग शमरोनाने देवाच्या वचन स्वीकारले असे यरूशलेमेतल्या प्रेषितांनी ऐकून त्यांच्याकडे पेत्र व योहान यांना पाठवले. ते तेथे आल्यावर त्यांनी त्यास पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली. कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही तो उतरला नव्हता. तो प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता. तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. So what do we read here? Now Peter and John came when they were calm down, prayed for them that they might receive the Holy Ghost. आणि तो पेत्र आणि जो योहान आहे ते त्या लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी आलेले आहेत की जेणेकरून त्यांना पवित्र आत्मा मिळावा. And they laid their hands on them and they received the Holy Spirit. आणि त्यांनी त्यांच्यावर हात ठेवला आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. Dear people of God, understand this. आणि माझ्या मित्रांनो हे समजून घ्या. Unless Peter and John had received the anointing, they could not pray for people. आणि जोपर्यंत पेत्र आणि योहानाला त्यांना अभिषेक मिळणार नाही ते लोकांसाठी प्रार्थना करू शकणार नाही. When they received the anointing of the Holy Spirit, they went on and prayed for people to receive the anointing of the Holy Spirit. ज्यावेळेस त्यांना अभिषेक मिळालेला आहे ते लोकांसाठी जात आहेत आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करतात की त्यांना पवित्र आत्मा मिळावा. When we receive the anointing, we can give the anointing. आणि ज्यावेळेस आम्हाला अभिषेक प्राप्त होतो त्यावेळेस आम्ही दुसऱ्याला अभिषेक करू शकतो. Now 10th chapter verse 34. आणि मग 10वा अध्याय 34वा वचन. Yeah, chapter 10 verse 34. Then Peter opened his mouth and said, of a truth, I perceive that God is no respecter of person. तेव्हा पेत्राने आपला बोलण्याचा आरंभ केला. देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे. तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती Now बाळगतो. that's enough. Now, what do we see that Peter opened up his mouth again here? आणि मग आम्ही काय बघतो की
पेत्राला पुन्हा आपलं मुख तिथं उघडलेलं आहे. How could he speak boldly? आणि कसं तो आत्मविश्वासानं बोलत आहे. How could they pray for people to receive the Holy Spirit? आणि मग कसं ते लोकांसाठी प्रार्थना करत आहेत की लोकांना पवित्र आत्मा प्राप्त व्हावा. This happened only because they received the anointing of the Holy Spirit. हे फक्त ह्यामुळं होतं की त्यांना पवित्र आत्मा आधी प्राप्त झालेला. And when Jesus went to Peter to make him his follower, आणि मग ज्यावेळेस पेत्र लोकांना त्याचा when Jesus went to Peter ज्यावेळेस येशू पेत्राकडे गेला and called him to become his follower, त्याला आपला शिष्य बनवण्यासाठी, the history tells that he was in very teen age. आणि मग जे लोक सांगतात जे अभ्यासक आहेत की तो अगदी तरुण वयामध्ये होता. But Peter died at the age of approximate 62 to 67. आणि मग पेत्र जो आहे साधारण 62 ते 67 वर्षाचा झाला मेलेला. But how did he die? तो कसा मेला? There was a heavy persecution in Rome. आणि त्यावेळेस रोम मध्ये खूप भयानक असं छळ केला जात होता. And he became a martyr for Jesus Christ. आणि तो येशूसाठी रक्तसाक्षी बनलेला. Before the same Peter who denied Jesus. आणि आधी तोच पेत्र ज्याने येशूचा नकार दिला. But now here we see that he became a martyr for Jesus. पण इथे आम्ही पाहतो की तो येशूसाठी रक्तसाक्षी झालेला. How did it happen? हे कसं झालं? It is only the Holy Spirit anointing which he received. He became a witness, a martyr for Jesus. आणि फक्त ते पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे जो त्याला प्राप्त झाला. तो त्या येशूसाठी रक्तसाक्षी बनून त्याला एक साक्ष त्याला ठेवलेली आहे. In the reign of Emperor Nero, 61st century, he was crucified. Peter was crucified upside down because he considered it not worthy to die like Jesus died. आणि मग सन 64 सालामध्ये त्या पेत्राला धरण्यात आलं, त्याला वधस्तंभावरती बदण्यात आलं. पण तो वधस्तंभावर जात असताना त्यानं विनंती केली होती की मला येशूसारखं वधस्तंभावरती वधू नका, कारण त्याच्यासारखं मरण मला यावं याची माझ्याकडे योग्यता नाही. तर त्याला उलटा वधस्तंभावरती लटकवलं. What a dedication we see. आणि काय समर्पण त्याचं. Sometimes we have that dedication, that deep desire to follow Jesus. आणि मग कधी कधी आपल्याही अंतःकरणामध्ये येशूला अनुसरण्याचं तसं पूर्ण समर्पण असतं. But we can't do sometimes. कधी कधी आम्ही करू शकतो. We need that help of the Holy Spirit. आपल्याला त्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याची. So when we receive the anointing of the Holy Spirit, आणि म्हणून ज्यावेळेस आपल्याला त्या पवित्र आत्म्याचा अभिषेक होतो, what we can't do, we can do. जे आम्ही करू शकत नसतो तो आम्ही करू शकतो. What we think we cannot do, God will do through us. आणि मग जे आपण आपल्याला वाटतं की आपण करू शकत नाही ते देव आपल्याकडून करून घेतो. I never thought I'll be one day a pastor, I will be singing, playing instrument. I never thought that. मी कधी असा विचार केला की मी एक वेळेस येईल, मी बाळक होईल, मी गीत म्हणेन. But it is only the anointing of the Holy Spirit which made me to stand before you. आणि हे फक्त पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे ज्याने मला तुमच्या समोर उभं करण्याचं सामर्थ्य दिलं. So dear